नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकनं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती. काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात आज एका लष्करी अधिकाऱ्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. या भागात लष्कराची शोध मोहीम सुरू. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदविरहित करण्याच्या प्रणालीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. तलाक मुद्द्याचं राजकारण करू नका, सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्या, नरेंद्र मोदी यांचं मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींना आवाहन. बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. स्वाईन फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत 185 जणांचा मृत्यू, पुण्यात सर्वाधिक 55 जण दगावले. आणि भारताची क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तान सरकारनं माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या शिक्षेविरोधात भारतानं हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं होतं. त्यानंतर लगेचच न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली. जाधव प्रकरणी पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप भारतानं केला. व्यापारासाठी इराणला गेले असताना जाधव यांचं अपहरण करून त्यांना हेर ठरवण्यात आलं आणि बलुचिस्तानमधून अटक केल्याचा खोटा दावा पाकिस्ताननं केल्याचं भारतानं न्यायालयाला सांगितलं. पाकिस्ताननं जाधव यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. गेल्या महिन्यात पाकिस्ताननं त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. जाधव यांना राजनैतिक सहकार्य करण्यासाठी भारतानं दिलेले 16 प्रस्ताव पाकिस्ताननं धुडकावले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जाधव यांच्या घरी दूरध्वनी करून या शिक्षेला स्थगिती मिळाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान स्वतःच्या देशातल्या दहशतवादावरून लक्ष दुसरीकडे हटवण्यासाठी जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा वापर भारत करत आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली आहे. दक्षिण काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात आज एका लष्करी अधिकाऱ्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. लेफ्टनंट पदावर असलेला उमर फैयाज हा अधिकारी लगतच्या कुलगाम जिल्ह्यातला होता आणि नातेवाईकांच्या लग्नासाठी शोपियान इथं गेला होता. त्यानंतर अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. लेफ्टनंट उमर फैयाज यांचं अपहरण आणि हत्या भेकडपणाचं कृत्य आहे, असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. दरम्यान बारामुल्ला जिल्ह्यात रामपूर क्षेत्रात सीमेपलीकडून काल रात्री अतिरेक्यांचा एक गट घुसखोरीच्या प्रयत्नात असताना भारतीय लष्करानं त्यांच्यावर गोळीबार केला. अंधाराचा फायदा घेऊन अतिरेकी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेल्याची माहिती आज लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या भागात लष्कराची शोध मोहीम सुरू आहे. ई गव्हर्नन्स केवळ सोपं, परिणामकारक आणि आर्थिक बचत करणारच नाही, तर अशा कार्यालयांमुळे पर्यावरणालाही फायदा होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सर्वोच्च न्यायालयातल्या ICMIS या प्रणालीचा प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रणालीमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदविरहित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यावेळी सरन्यायाधीश JS खेर, केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद आणि वरिष्ठ न्यायाधीश उपस्थित होते. तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते आणि त्यामुळे देशातलं आर्थिक वातावरणही बदलू शकतं. माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेमुळे उद्याच्या भारताचं चित्र वेगळं दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नव्या तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता निर्माण होऊन पक्षकारांना आपल्या खटल्यातल्या प्रगतीची माहिती मिळायला मदत होईल, असं सरन्यायाधीश JS खेर म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांना एखाद्या खटल्यात प्रतिवादी केलं असेल तर या प्रणालीमुळे त्यांना माहिती मिळून तयारी करता येईल, असंही खेर म्हणाले. तसंच न्यायालयीन शुल्क आणि प्रक्रिया शुल्काची माहिती देखील पक्षकारांना ऑनलाईन मिळू शकेल. देशभरात विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी असल्यानं त्यांचा निपटारा करण्यासाठी न्यायमित्र योजना आणली असल्याची माहिती केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. 3 वेळा तलाक प्रथेच्या मुद्द्याला राजकीय रंग न देता मुस्लिम समाजानं पुढाकार घेऊन सुधारणा घडवण्याची जबाबदारी घ्यावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जमात उलेमाए हिंद या संघटनेच्या प्रतिनिधी मंडळानं मोदी यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते. तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रतिनिधी मंडळानं त्यांचे आभार मानले. भारतीय घटना नागरिकांमध्ये भेदभाव करत नाही, विविधतेतील एकता हेच भारताचं वैशिष्ट्य आहे, असंही पंतप्रधानांनी या शिष्टमंडळाला सांगितलं. उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत महत्त्वाचं केंद्र बनण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग प्रमुख भूमिका बजावत आहेत, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं केलं.
MSME तंत्रज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीची पायाभरणी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली। या केंद्रांमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या केंद्रातून 10,000 विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्यात येणार असून सर्व प्रशिक्षितांना नोकरी, रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री कलराज मिश्रा, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार पूनम महाजन उपस्थित होते। शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही गोष्टी एकाच दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला घडल्या। म्हणूनच या दिवसाला त्रिगुणी बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात। आजची ही 2561वी बुद्ध पौर्णिमा। यानिमित्त जगभरात बुद्ध जयंती साजरी केली जाते आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मुंबईत परळ इथल्या बहुजन विहार इथं बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। श्रीलंकेहून आणलेल्या बुद्धांच्या अस्थी इथे दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत। यावेळी बुद्धपूजा आणि सूत्तपठण करण्यात आलं। दादरमधल्या आंबेडकर भवनात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रबुद्ध भारत या नियतकालिकेचं प्रकाशन करण्यात आलं। नागपुरात दीक्षाभूमी इथे राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनाला आले आहेत। गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित विविध उपक्रम इथे राबवले जात आहेत। कामठी तालुक्यातल्या ड्रॅगन पॅलेस इथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। सकाळी बुद्धवंदना झाली तर संध्याकाळी शांती आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त औरंगाबादमध्ये आज सकाळी क्रांती चौक इथून धम्म मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत भिक्खू बोधिपालो महाथेरो, विशुद्धानंद बोधी महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती। बुद्ध जयंतीनिमित्त वाशिम इथे त्रिरत्न बुद्धविहार नालंदा नगर इथे भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आलं। सामूहिक बुद्धवंदना आणि त्यानंतर मोटरसायकल रॅली काढण्यात आली। परभणी इथं देखील गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांच्या वतीनं शांती यात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात श्रमणेर भिक्खू तसंच शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते। बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत लातूरमधल्या रामेश्वर इथं गौतम बुद्ध विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिभवनाचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि डॉक्टर रामविलास वेदांती यांच्या हस्ते झालं। यावेळी डॉक्टर रतनलाल सोनाग्रा यांनी लिहिलेल्या मैत्रेय गौतम बुद्ध या ग्रंथाचं प्रकाशन झालं। बुद्ध जयंतीनिमित्त आज मुंबईत काळाघोडा इथून विश्वशांती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। तसंच गेटवे ऑफ इंडिया इथं विश्वशांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। स्वाईन फ्लूनं यंदा राज्यात तब्बल 185 जणांचा बळी गेलाय। यामध्ये यावर्षी जानेवारीपासून पुण्यात सर्वात जास्त 55 जण स्वाईन फ्लूनं दगावलेत अशी माहिती कुटुंब कल्याण विभागाचे सहसंचालक मुकुंद डिगीकर यांनी दिली। याआधी खोकला, ताप आणि थंडी अशी स्वाईन फ्लूची सामान्य लक्षणं समजली जात होती। त्यात आता गेल्या काही घटनांमध्ये पोटदुखी, घसा खवखवणं अशी लक्षणंही दिसू लागली आहेत अशी माहिती त्यांनी दिली। पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात 26 तर अहमदनगर जिल्ह्यात 17 जण दगावले आहेत। भारतीय नौदलातल्या INS कारवार आणि काकीनाडा या 2 युद्धनौका काल सेवेतून निवृत्त झाल्या। नौदलाचे चीफ ॲडमिरल सुनील लांबा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। लांबा INS काकीनाडाचे सेकंड कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते। INS कारवार रशियाकडून विकत घेतली होती। 14 जुलै 1986 रोजी कारवार सेवेत दाखल झाली, तर INS काकीनाडा 23 डिसेंबर 1986 रोजी सेवेत दाखल झाली। या दोन्ही नौकांमध्ये 6 अधिकारी, 90 खलाशी कार्यरत होते। गेली 30 वर्षे या दोन्ही सुरुंग विनाशिका नौकांनी देशासाठी सेवा दिली। शाळांच्या उपहारगृहांमध्ये जंक फूडवर बंदी असतानाच पोषक आहाराचं महत्त्व मुलांना समजावण्याकरता विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्याचा सल्ला शालेय शिक्षण विभागाने दिलाय। तर महाविद्यालयांच्या उपहारगृहातही अशा पदार्थांवर बंदी आणावी असं विद्यापीठ अनुदान आयोगानं सुचवलं आहे। सुटली पाटी फुटली शाळा, सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली, भूक लागली। मुलांना शाळेत जाताना खाऊच्या डब्यात काय द्यायचं हा प्रश्न घरोघरीच्या आयांना पडलेला असतो। पूर्वी घराजवळच्या शाळेत मुलांना प्रवेश घेतला जायचा आणि शाळांच्या वेळाही अशा असायच्या की मुलं एकतर गरमागरम जेवायला घरी यायची किंवा जेवून शाळेत जायची। आता शाळेत जायचं म्हणजे मुलांना बस किंवा रेल्वेनं प्रवास करावा लागतो। शाळेच्या वेळाही बदलल्यात आणि स्त्रियाही नोकरीनिमित्त घराबाहेर पडू लागल्यात।
त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांना काय काय बनवून द्यायचं हा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे असतो. त्यातूनच शाळेच्या उपहारगृहात खायचा पर्याय मुलांना खुला झाला. उपहारगृहात मिळणाऱ्या पिझ्झा, बर्गर यासारख्या चमचमीत पदार्थांची चटक लागल्यामुळे मुलांना घरच्या भाजीपोळी, पराठा, उपमा, पोहे याची रुची उरली नाही. शाळा, अभ्यास, शिकवणी वर्ग यापुढे मैदानी खेळांचा अभाव आणि अशा मेदयुक्त जंक फूडचं अतिसेवन यामुळे स्थूलपणा वाढून मुलं सुस्त व्हायला लागली. त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागला. त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांनी लहानपणातच त्यांचा ताबा घेतला. पोषक आहार ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली. म्हणूनच याचं महत्त्व प्रत्येकाला लहानपणीच कळायला हवं. सांगली जिल्ह्यातल्या पलूस इथं पाणी प्रश्नासंबंधी आज आयोजित केलेल्या सभेमध्ये प्रचंड वादंग होऊन काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तसंच दगडफेक होऊन एकमेकांवर बाटल्या फेकण्यात आल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे जखमी झाले असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पलूसमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवतेय. या प्रश्नी ग्रामस्थांनी काल एक बैठक बोलावली होती. बैठकीत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर धावून गेले असा आरोप करून विरोधक आक्रमक झाले. या वादाच्या पार्श्वभूमीवर आज 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाटल्या फेकल्या तसंच दगडफेकही करण्यात आली. उत्तम पाऊसमान आणि सरकारनं घेतलेले अनेक सकारात्मक निर्णय यामुळे 2016-17 या आर्थिक वर्षात देशातल्या अन्नधान्य उत्पादनानं 273.38 दशलक्ष टन इतकी विक्रमी झेप घेतली आहे. 2013 साली झालेल्या अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनापेक्षा हे उत्पादन 8.34 दशलक्ष टनांनी जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 16.37 दशलक्ष टनांनी जास्त आहे. केंद्र सरकारच्या कृषी सहकार आणि कृषी कल्याण विभागानं काल ही माहिती जाहीर केली. तांदळाचं उत्पादन 109.15 दशलक्ष टन, गव्हाचं 97.44, मक्याचं 26.14, डाळीचं 22.40, सोयाबीनचं 14.1 दशलक्ष टन इतकं उत्पादन या वर्षात झालं आहे. या क्षेत्रात देशानं केलेल्या प्रगतीचे हे आकडे निदर्शक मानले जातात. राज्य सरकारनं आतापर्यंत 50 लाख क्विंटल तूर खरेदी केली असून आणखी 1 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात येणार आहे. तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्यास आपलं सरकार बांधील आहे असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर इथं म्हटलंय. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून आज कोल्हापुरात भाजपा विस्ताराची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पाटील उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी स्थिर सरकार, तूर खरेदी, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे प्रश्न, खासदार राजू शेट्टी यांचं आंदोलन अशा विविध प्रश्नांवर मतप्रदर्शन केलं. राज्यातलं सरकार अस्थिर असून कार्यकाल पूर्ण करणारच असा विश्वास व्यक्त करून पाटील यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा दिला आहे असं सांगितलं. मदतीचे निकष निश्चित करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरच निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत नाले सफाईच्या कामांबाबत आम्ही 100% असमाधानी असून कोणत्या नाल्यातून नेमका किती गाळ काढला जातो आणि तो कुठे टाकला जातो याकडे महापालिका प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे असं मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. नाले सफाई पाहणी दौऱ्याच्या वेळी त्यांनी कंत्राटदारांकडे असलेल्या बनावट पावत्या उघड केल्या. भाजपच्या नगरसेवकांनी आज पश्चिम उपनगरातल्या नाले सफाईच्या कामांची पाहणी केली. मरोळ इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या लेलेवाडी आणि कृष्णा नाल्याची पाहणी त्यावेळी करण्यात आली. या नाल्यातला गाळ कुठे टाकला जातो याची माहिती देताना कंत्राटदारानं पावत्या सादर केल्या. मात्र एकाच दिवशी मीरा भाईंदरच्या वजन काट्यावर वजन केलेल्या पावत्यांमध्ये तफावत असल्याचं उघड झालं. नाले सफाईबाबत प्रशासन गंभीर नाही असा आरोप करून आमदार शेलार यांनी प्रसारमाध्यमांसमोर कंत्राटदारांच्या बनावट पावत्या दाखवल्या. मालेगाव महापालिकेच्या निवडणुका शांततेत पार पाडाव्या आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन राज्याचे निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी मालेगाव इथं केलं. मालेगाव महापालिकेसाठी येत्या 24 तारखेला निवडणूक होत असून त्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. नवी दिल्लीत आजपासून आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होत आहे. रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारात 112 तर ग्रीको रोमन प्रकारात 103 स्पर्धक सहभागी होणार आहेत.
महिला गटात 83 स्पर्धक सहभागी होतील. गेल्या वर्षी बँकॉक इथं झालेल्या स्पर्धेत भारतानं 1 सुवर्ण, 3 रजत आणि 5 कांस्य पदकांसह एकूण 9 पदकं पटकावली होती. भारताची क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिनं एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केलाय. 153 सामन्यांमध्ये झुलननं 181 फलंदाजांना बाद करून गेली 10 वर्ष अबाधित असलेला विक्रम मोडलाय. ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन फिट्झपॅट्रिक हिच्या नावावर 109 सामन्यांमध्ये 180 बळी घेतल्याचा विक्रम होता. दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या एकदिवसीय मालिकेत झुलननं काल कॅथरीनचा हा विक्रम मोडला. सोलापूर ज्ञानप्रबोधिनीचे विश्वस्त आणि हराळी प्रकल्पाचे केंद्र प्रमुख डॉक्टर व.सी. तथा अण्णा ताम्हणकर यांची प्राणज्योत काल रात्री 9:30च्या सुमाराला मालवली. सोलापूरच्या डॉक्टर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रात्री उशिरा त्यांचा देह दान करण्यात आला. गेले काही दिवस ते आजारी होते. अण्णा ताम्हणकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं झाला. पदवी परीक्षेत पुणे विद्यापीठाचं सुवर्ण पदक त्यांना मिळालं होतं. त्यांनी मानसशास्त्रात PhD सुद्धा संपादन केली. ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्यांनी 52 वर्ष विनावेतन सेवा केली. बिहार किल्लारी या ठिकाणी झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे बेघर झालेल्यांसाठी निवारा उभारणं, भूकंपग्रस्तांचं व्यावसायिक पुनर्वसन करणं अशी महत्त्वाची कामं त्यांनी प्रबोधिनीच्या माध्यमातून पार पाडली. हराळी या गावी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू केल्या. तसंच ग्रामस्थांच्या मदतीनं एकात्मिक शेतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी करून दाखवला. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्जुन तुळशीराम पवार यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. नाशिक जिल्ह्यात कळवण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पवार यांनी केलं. 1999 साली विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणून पवार यांनी काम केलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या नाशिक इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. हवामान. यंदाचा मोसमी पाऊस सामान्य राहणार असून आधीच्या 96 ऐवजी 100% पाऊसमान राहील असा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला. उस्मानाबाद इथं काल दुपारी गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे तापमानात काही अंशी घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्यात गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 25 अंश सेल्सिअस. नागपूर 42 आणि 26, पुणे 40 आणि 21, औरंगाबाद 41 आणि 24, नाशिक 39 आणि 22, कोल्हापूर 37 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 26, सोलापूर 41 आणि 24 आणि अमरावती कमाल 42, किमान 28 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकनं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती. काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात आज एका लष्करी अधिकाऱ्याचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. या भागात लष्कराची शोध मोहीम सुरू. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदविरहित करण्याच्या प्रणालीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. तलाक मुद्द्याचं राजकारण करू नका, सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्या, नरेंद्र मोदी यांचं मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींना आवाहन. बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. स्वाईन फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत 185 जणांचा मृत्यू. पुण्यात सर्वाधिक 55 जण दगावले. आणि भारताची क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. शाळांच्या उपहारगृहांमधून जंक फूड ठेवण्यास आणि त्यांची विक्री करायला प्रतिबंध करावा अशी शिफारस हैदराबाद इथल्या राष्ट्रीय पोषण संस्थेच्या अभ्यास गटाने केली. विद्यार्थ्यांमधला स्थूलपणा तसंच इतर विकारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाच्या शालेय विभागानं असे पदार्थ शाळांच्या उपहारगृहांमधून विकायला मनाई करणारा आदेश नुकताच जारी केलाय. या अनुषंगानं पोषक आहाराचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आहारतज्ञ डॉक्टर हेमंत जोशी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय.
तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.